तर उद्या होणारा मनसेचा मेळावा पुढे ढकलला गेला असं समजतंय। 27 जुलैला मनसेचा रंगशारदा इथं मेळावा होणार होता। पक्षातील काही बदल प्रक्रियेमुळे हा मेळावा आता पुढे ढकलला गेलेला आहे। मनसेचा उद्या होणारा मेळावा पुढे ढकलला गेलेला आहे। पक्षातले काही बदल प्रक्रियेमुळे मेळावा पुढे ढकलल्याचं कळतंय। 27 जुलैला हा मेळावा होणार होता। स्वतः राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना यामध्ये मार्गदर्शन करणार होते, मात्र आता हा मेळावा पुढे गेलाय। आणखी तपशील आपण घेणार आहोत। प्रतिनिधी श्रेयस सावंत आपल्याशी जोडले गेलेत, त्यांच्याकडून। श्रेयस, उद्याचा मेळावा आता पुढे ढकलला गेलेला आहे, तर हा मेळावा आता पुढे नेमका कधी असणार आहे? आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे फेरबदल आता मनसेमध्ये झालेले आहेत, ती नेमकी नवीन नावं काय आहेत विभागाध्यक्षांची? खरं तर अनेक फेरबदल आता झालेलं आपण म्हणू शकतो, कारण खरं तर रिक्त जागा ज्या ज्या होत्या मनसेमध्ये त्या रिक्त जागा भरण्याचं एक हेतू मागच्या अनेक दिवसांपासून होता। रिद्धी, आपल्याला माहिती आहे केंद्रीय समिती जेव्हापासून स्थापित झाली तेव्हापासून ते ह्याच कामावर होते। अनेक लोक काम करत होती, पण आता जे जे लोक खऱ्या अर्थानं जे विभाग प्रमुख होते ते आता विभाग अध्यक्ष झालेत। बोरली, दैसर किंवा मग मलबार हिल या सगळ्याच्या जागा ज्या आहेत त्या आता भरलेल्या आहेत। मात्र ज्या भरल्यानंतर जो मेळावा होणार होता तो मेळावा आता पुढे ढकलण्यात आलाय। एकंदर बघू शकतो तर हा मेळावा खरं तर उद्या होता। राज ठाकरे या मेळाव्यात काय बोलणार त्याकडे सगळ्यांचं लक्ष होतं, मात्र आता तो मेळावा पुढे ढकलण्यात आलाय। पुढची तारीख जी रिद्धी आहे ती अद्यापर्यंत कळली नाही, मात्र काही कारणास्तव हा मेळावा आपण पुढे ढकलतोय एवढाच खरं तर मेसेज आपल्याला मिळालेला आहे। एक आपण बघितलं गेलं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की फेरबदल झालेले आहेत। फेरबदल यासाठी झालेत कारण ज्या कुठे ना महानगरपालिकेमध्ये कुठे ना कुठे आपण स्ट्रॉंग म्हणून उतरायचं आहे, त्या ताकद वाढवण्याचं काम खरं तर मनसेने केलं आणि मनसेने ज्या ज्या लोकांना खरं तर जी लोक पदाधिकारी करत होते त्याच पदाधिकाऱ्यांना एक वेगळी जबाबदारी आता देण्यात आली। आता ती जबाबदारी ते पदाधिकारी कसे पार पाडतात त्याकडे संपूर्ण महाराष्ट्र लक्ष वाटलंय। जी, धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी श्रेयस। Thank you.